पाकिस्तान को उसी की भाषा में जवाब देना चाहिए कि लव लेटर लिखना बंद करना चाहिए। नमस्कार, मी कल्पेश पाटील. आपण पाहतात केडीपी न्यूज. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीज फायर झाल्यानंतर देशातील राजकारण हे चांगलंच गरमागरमीचं बघायला मिळत आहे आणि याचसोबत विरोधी पक्षातील नेते देखील सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरण्याचा व घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याचसोबत काँग्रेसच्या काही नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना व्हिडिओ शेअर केला जातोय, ज्यानंतर काँग्रेसचे नेते त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. आता आपण बघूयात त्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे. काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या इंस्टाग्रामवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो व्हिडिओ शेअर केलाय तो वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांचा शो आपकी अदालतचा आहे. व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारला निशाणा साधताना दिसत आहेत. त्यामध्ये नरेंद्र मोदी सांगत आहेत की अमेरिका हा कोण आहे, आमची पंचायत करणारा. पाकिस्तान आम्हाला मारून निघून गेला आणि मंत्री अमेरिकेला जाऊन रडत आहेत, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. ही कुठली पद्धत आहे? शेजारी मारून निघून गेला तर अमेरिकेला काय जायचंय? पाकिस्तानला जाना. पाकिस्तान ज्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये त्याला समजवलं पाहिजे. आता काँग्रेसचे नेते हा व्हिडिओ आताच्या परिस्थितीला जोडून सरकारला घेरत आहेत. या व्हिडिओला मुंबई काँग्रेसने देखील आपल्या एक्स हँडलवरती शेअर केलंय. याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे दुसरे नेते आणि विरोधी पक्षातील काही नेते अमेरिका मध्यस्थीला घेऊन लागोपाठ सरकारवरती निशाणा साधत आहेत. आवश्यक है जानना कि ये अप्रत्याशित है कि एक तीसरा देश सूचित कर रहा है भारत को कि सीज फायर हो चुका है. ये पहले नहीं होता था. कौन सा बदला लिया आपने, मुझे बताइए. वो 6 आतंकवादी आज भी इस देश के भूमि पर छुपे हैं, आपने उसका खात्मा नहीं किया है. मैंने कहा था ऑल पार्टी मीटिंग में कि जब तक वो 6 आतंकवादी मारे नहीं जाते, वो भी दिल्ली इंडिया गेट के सामने, तब तक ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं होगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनल केडीपी न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.